आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। पेठ रोडवरील आरटीओ परिसरात असलेल्या अश्वमेघ नगर येथील रोहित ज्वेलर्स या सराफ दुकानांच्या नावावर दागिने गहाण ठेवून फसवणूक करणाऱ्या दुकान मालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। ज्ञानेश्वर सुधाकर माळवे राहणार अश्वमेघ नगर याने अनेक नागरिकांकडून दागिने गहाण ठेवून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार केले होते। मात्र मुदतीनंतर पैसे परत करूनही संबंधितांना दागिने परत न करता दागिने सेफमध्ये आहेत, 2 दिवसांनी असं सांगून वेळ काढली जात होती। अखेर दुकान बंद करून माळवे गायब झाला। यानंतर संतप्त नागरिकांनी 5 ऑगस्ट 2025ला रात्री 11 वाजता पंचवटी पोलीस ठाणे गाठत फसवणुकीची तक्रार दाखल केली। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर पोलिसांनी माळवेचा ठावठिकाणा शोधून काढला आणि त्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून कर्णनगर, विठाईनगर, अश्वमेघ नगर या भागातील अनेक ग्राहक या फसवणुकीचे बळी ठरले आहेत। यापैकी काहींनी यापूर्वीही पोलिसांकडे निवेदने सादर केली होती। घटनेनंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे तात्काळ पोहोचले आणि नागरिकांना मदत केली। त्यांनी नागरिकांना सावधगिरीचा सल्ला देताना सांगितले की दागिने गहाण ठेवताना लेखी पावती घेणं गरजेचं आहे। असे व्यवहार करताना पुरावे ठेवावेत। तसेच सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी तात्काळ पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। काल दिनांक 5/8/2025 रोजी पंचवटी पोलीस या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 379/2025 भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये आरोपीचे नाव आहे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे, राहणार कौशल्य मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, पेठ रोड, नाशिक। यांचे रोहित ज्वेलर्सच्या नावाने आरटीओ ऑफिसच्या जवळ दुकान होते ज्वेलर्सचे, जे तक्रारदार खरेदी यांच्याकडून 2022, 23, 24च्या दरम्यान सोन्याचे दागिने गहाण स्वरूपात स्वीकारले। सदर दागिने स्वीकारल्यानंतर काही रक्कम तक्रारदारांना गरजेची होती, त्यांना दिली। त्यानंतर तक्रारदार ते गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गेले असता जो आरोपी आहे माळवे त्यांनी ते दागिने परत देण्यास नकार देऊ लागला, उडवडीचे उत्तर देऊ लागला। साधारण हा प्रकार 2 ते 3 वर्ष चालला। मग तक्रारदार खरेदी यांच्या लक्षात आलं की काहीतरी फसवणुकीचा प्रकार दिसतोय। मग यातील तक्रारदार पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी आले। त्यांनी मुद्देमाल जो सोन्याचे दागिने होते, तारण पावत्या होत्या, हे आम्हाला दाखवल्या। त्यानंतर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सर यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्यामध्ये एकंदरीत 18 तोळेच्या आसपास जे सोन्याचे दागिने आहेत ते गहाण स्वरूपात स्वीकारलेले आहेत। आरोपीला आम्ही विचारपूस केली, परंतु मुद्दल मालाबाबत विचारपूस केल्यानंतर तो समाधानकारक उत्तर देत नव्हता। त्यामुळे त्याला आजच्या तारखेला त्याला अटक करण्यात आलेली आहे पाठीच्या दरम्यान। त्याला आज पोलीस कस्टडीसाठी आम्ही मान्य कोर्टामध्ये हजर करत आहे आणि सदरचा मुद्देमाल 18 तोळे आणि जवळजवळ 8 लाख रुपये किमतीचा आहे आणि कस्टडीमध्ये मग त्याच्याकडे ते सदर गुन्ह्याबाबत अधिक तपास करून उकल करण्याचा प्रयत्न करत आहोत। लोकांना असं सांगणे आहे की ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने वगैरे तारण ठेवता, तर तारण ठेवत असताना दुकान हे किमान त्या ठिकाणी जास्त वेळ जुने असले तर जरा परिचयात असणं, सोनार वगैरे ते असणं गरजेचं आहे। त्याच्याप्रमाणे सोनाराच्या दुकानामध्ये जर दागिने तारण ठेवले असेल तर शक्यतो तारण पावती घेणं गरजेचं आहे, ज्या अर्थी तुम्हाला पुढे सदरचे दागिने मिळवण्यासाठी प्रयत्न करता येते। त्यामध्ये तक्रारदार जे आहेत ते महिला तक्रारदार आहेत आणि जवळजवळ आणखी 11 साक्षीदार आहेत, ज्यांचे मुद्देमाल आहेत, कानातले टॉप्स असतील किंवा गळ्यातील पोत असतील, असे जवळजवळ 11 साक्षीदार आहेत आणि आणखी साक्षीदार येण्याची शक्यता आहे। त्याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत। तक्रार वगैरे करावी। अद्यापर्यंत 11 साक्षीदार आमच्याशी संपर्कात आहेत। त्यांचा आम्ही त्यांच्याकडे तपास करून त्यांचे स्टेटमेंट वगैरे नोंदवण्याचे काम चालू आहे। आणखी आल्यानंतर त्यांचे देखील गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून ते साक्षीदार गुन्ह्यामध्ये समाविष्ट होऊन गेले। थँक्यू।
संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.